जेवणासाठी अगदी साधे आणि मोजकेच मसाले वापरून चमचमीत आणि झणझणीत अशी कोणती भाजी करायची असा प्रश्न जर तुम्हाला पडत असेल तर आजची ही रेसिपी खास तुमच्यासाठी आहे। रेसिपी पूर्ण बघा। नमस्कार, मी प्रतिमाज किचन मध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत। तर आज आपण अशी एक भाजी करणार आहोत जी खायला पौष्टिक पण आहे, दिसायला पण छान दिसते आणि ती भाजी करायला आपल्याला अगदीच मोजकेच मसाले लागतात। ती भाजी म्हणजे सुरणाची रस्सा भाजी। ही भाजी दिसायला तर अप्रतिम दिसते पण मस्त अशी चमचमीत आणि तर्रीदार पण ती झालेली आहे। तर आजची ही रेसिपी तुम्ही पूर्ण बघा। त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। इथे मी सुरणाची भाजी करण्यासाठी पाव किलो पेक्षा थोडं जास्त असं सुरण घेतलेलं आहे। या दिवसांमध्ये भाजीवाल्याकडे सुरण सहजपणे आपल्याला मिळतं। तर सर्वात आधी या सुरणाची जी वरची साल आहे त्याला माती वगैरे भरपूर प्रमाणात लागलेली असते, ती आपल्याला चाकूने काढून घ्यायची आहे। काढून घेतल्यानंतर ते आपल्याला पाण्याने धुवून घ्यायचं आहे आणि नंतर त्याचे आपल्याला पाहिजे त्या आकारामध्ये छोटे छोटे काप करून घ्यायचे आहे। तर इथे मी मध्यम आकाराचे याचे तुकडे करून घेतलेले आहे। आता इथे आपले सुरणाचे काप करून झालेले आहे। त्यानंतर आपल्याला एक पातेलं घ्यायचं आहे आणि त्यामध्ये पाणी टाकायचं आहे। पाण्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे, थोडीशी हळद आणि थोडासा लिंबाचा रस। लिंबाचा रस टाकल्याने सुरणाच्या फोडींना खूप छान चव आणि फ्लेवर सुद्धा येतो। ते पाणी गरम झालं की त्यामध्ये आपल्याला सुरणाचे काप टाकायचे आहे आणि हे सुरणाचे काप पाण्यामध्ये उकळेपर्यंत आपण इकडे एक मध्यम आकाराचा कांदा उभा चिरून घेऊ आणि अगदी थोडंसं सुकं खोबरं असं चिरून घेऊ। मी हे सुरण जे उकळते आहे ते दुसऱ्या गॅसवर ठेवते आणि या गॅसवरती एका कढईमध्ये अगदी थोडंसं तेल टाकून त्यामध्ये सुक्या खोबऱ्याचे काप टाकलेले आहे आणि बारीक उभा चिरलेला कांदा टाकलेला आहे। त्यामध्ये आता आपल्याला टाकायचं आहे सुक्या 2 मिरच्या, 10 ते 12 लसूण पाकळ्या आणि कोथिंबीरीच्या काड्या। हे सगळं आपल्याला छान मध्यम गॅसवरती खरपूस तांबूस रंगाचं होतपर्यंत परतून घ्यायचं आहे। इथे आता मी गॅस बंद केलेला आहे आणि इथे आपलं सुरण शिजलं आहे की नाही ते पण आपण बघू। तुम्ही इथे बघू शकता की सुरणाच्या फोडी पण छान मऊ झालेल्या आहे। आता त्याचा पण आपल्याला गॅस बंद करून त्या पाण्यातून आपल्याला काढून घ्यायचे आहे। आता हे जे मसाले आपण भाजून घेतलं होतं ते आता आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून त्यामध्ये अगदी थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि हे मिक्सरमध्ये आपल्याला बारीक वाटून घ्यायचं आहे। इथे आपलं आता वाटण पण छान बारीक झालेलं आहे आणि वाटणाला रंग पण सुरेख आलेला आहे। नंतर मी त्याच कढईमध्ये भाजीला लागेल तेवढं तेल घेतलेलं आहे। तेलाचं प्रमाण कधी पण तुमच्या आवश्यकतेनुसार घ्यायचं आहे। तर तेल गरम झाल्यानंतर सर्वात आधी इथे टाकायचं आहे आपल्याला फोडणीसाठी जिरं आणि थोडंसं हिंग। नंतर आपल्याला जे वाटण आपण वाटून घेतलेलं होतं ते टाकायचं आहे। वाटण जास्त होईल म्हणून मी यामधलं वाटण थोडंसं बाजूला काढून ठेवलेलं आहे। वाटण छान आता आपल्याला परतून घ्यायचं आहे। वाटण छान परतून झालं की त्यामध्ये आपल्याला काही सुके मसाले टाकायचे आहेत। धणे जिरेची पावडर टाकायची आहे। नंतर आपल्या आवडीनुसार साधं लाल तिखट, कांदा लसूण मसाला, हळद आणि चवीपुरतं मीठ। हे मसाले छान तेल सुटेपर्यंत परतून झालं की जे वाटणाचं पाणी होतं ते यामध्ये टाकून परत आपल्याला छान हे तेल सुटेपर्यंत ही मसाले तेलामध्येच होऊ द्यायचे आहे। तुम्ही इथे बघू शकता की मसाल्यांना मस्त अशी तर्री आलेली आहे आणि रंग पण छान आलेला आहे। आता त्यामध्ये जे आपण सुरणाच्या फोडी उकळून घेतलेल्या होत्या त्या टाकायच्या आहे। ते टाकून झाल्यानंतर मिक्स करून घेऊ आणि त्यामध्ये आता आपल्याला टाकायचं आहे चिंचेचा कोळ। चिंचेचा कोळ टाकल्याने आपल्याला सुरण हे खाजवत नाही। तर चिंचेचं पाणी टाकून झाल्यानंतर आपण छान व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि नंतर आपल्याला यामध्ये आता टाकायचं आहे आपल्या आवश्यकतेनुसार पाणी। आपल्याला याला ग्रेव्ही करायची आहे। पाणी टाकल्यानंतर झाकण झाकून आपल्याला 5 ते 7 मिनिट हे मध्यम गॅसवरती होऊ द्यायचं आहे। 5 ते 7 मिनिटानंतर आपण झाकण उघडून बघूया
तर तुम्ही इथे बघू शकता की भाजीला मस्त असा तवंग आलेला आहे, रंग पण सुरेख दिसते आहे, मस्त अशी चमचमीत झालेली आहे. त्यामध्ये आता आपल्याला शेवटी टाकायचा आहे काळा मसाला, तुमच्या घरात जो असेल तो, आणि शेवटी टाकायचा आहे बारीक चिरलेली कोथिंबीर. एकदम साध्या सोप्या पद्धतीने आज आपण मोजकेच मसाले वापरून पण तेवढी चमचमीत आणि झणझणीत अशी पौष्टिक सुरणाची भाजी केलेली आहे. या पद्धतीने जर तुम्ही केली नसेल तर नक्की करून बघा, आणि आजची रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. पुन्हा भेटूया अशा छान छान साध्या सोप्या रेसिपींसह. तोपर्यंत बाय बाय.